तर मुंबईच्या घाटकोपर पूर्वेतील कामराजनगर वॉर्ड क्रमांक 133 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे वॉर्ड क्रमांक 133 ला भेट दिली। या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार कुमारी निर्मिती बिभीषण कारडे यांच्या उमेदवारीकरिता कामराजनगर या ठिकाणी भेट दिली। यावेळी माजी नगरसेवक परमेश्वर कदमसह सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। इथं नारळ फोडलाय, आता भगवा फडकवायचं काम तुमचं आहे। आणि एक लाडकी बहीण उभी आहे आणि या लाडक्या बहिणी पण इकडे उपस्थित आहेत। मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, चालू आहे ना। कोणी किती आलं, कोणी किती माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय की सगळ्यात मोठं मुंबईतलं क्लस्टर जे महायुती सरकार करतंय, SRA आणि MMRDAच्या माध्यमातून काम सुरू झालं। पहिल्या फेजचं काम सुरू झालं। 15-20 वर्ष लोकांना भाडं मिळत नव्हतं। हा एकनाथ शिंदे स्वतः चेक इथे वाटायला आला होता। 160 कोटी रुपयाचं भाडं आपण दिलं ना चेकने। परमेश्वर कदम यांनी आता मला सांगितलंय की दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं लवकर द्या। मी आपल्याला सांगतो, फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या टप्प्याचं पण भाडं देणार। कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट। मी सांगितलं होतं भूमिपूजन आपण कधी करणार, तो कुठला दिवस होता? 14 ऑक्टोबर ब्रह्मदीक्षा दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन होता। आणि मी सांगितलं होतं मुखर्जींना MMRDAच्या, मला याच दिवशी भूमिपूजन करायचं आहे। आणि मग सगळी तयारी करून आपण दिलेला शब्द पाळला ना। आणि म्हणून आता क्लस्टर होईल, मोठ्या क्लस्टर मध्ये हॉस्पिटल होईल, शाळा होईल, मुलांना खेळायला ग्राउंड होईल, तुम्हाला फिरायला गार्डन होईल आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी होईल। अंतर्गत रस्ते होतील। एवढं मोठं क्लस्टर किती एकरचं आहे? 17,000 घरांचं क्लस्टर 90 एकर मध्ये आहे। हे सगळ्यात पहिलं प्राधान्य आम्ही क्लस्टरचं रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरला दिलेला। SRAच्या इतिहासात 2 बेसमेंट पार्किंग पहिल्यांदा दिलेली आहे। तुमचं जीवनमान, राहणीमान चांगलं झालं पाहिजे। तुमचे पाहुणे आल्यावर खुश झाले पाहिजे, एकदम बढिया घर आहे। मी त्या MMRDAला सांगितलंय 2 पैसे कमी कमवायला सांगा कॉन्ट्रॅक्टरला, पण क्वालिटी काम पाहिजे, चांगलं काम। आणि ज्या दिवशी तुम्हाला घराच्या किल्ल्या चाव्या मिळतील त्याच दिवशी एकनाथ शिंदेला आनंद होईल। आणि म्हणून परमेश्वर कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पाठपुरावा तुम्ही केला। आणि अरे बाबा थांब, आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे। मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला येणार ना, पहिला नंबर। बघा, तुमच्यासाठी या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला, सगळ्यांना घरं देण्याचा। आता मला सगळ्यांनी हात वर करून शब्द द्या की 15 तारखेला धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। साहेब एकदा गोष्ट करतात, एकदा शब्द देतात, तर तो शब्द पूर्ण करतातच।
एकनाथ शिंदे साहेबांनी आताच आपल्याला शब्द दिला की मी 2026 मध्ये फेब्रुवारीला आपल्या रमाबाई आंबेडकर नगरच्या दुसऱ्या टप्प्यातील चेक वाटप सुरू करणार. आणि परमेश्वर कदम जे बोलतो ते जे खरं असतं तेच बोलतो, खोटं बोलत नाही. कारण या प्रकरणावर SRA अधिकारी, MMRDA अधिकाऱ्यांची आमच्या मीटिंग झाल्यात आणि त्यांचाच प्रेशर आहे की शिंदे साहेबांचं आणि सरकारचं प्रेशर आहे की आपल्या सर्वांचं घर 4 वर्षाच्या आत द्यायचंय. तर पहिले भाडं वाटप सुरू करायला लागेल, पहिल्यांदा घरं खाली करायला लागतील आणि त्याच्यानंतर त्या जागेवर झालेल्या बिल्डिंगला सुरुवात करावी लागेल.